Good afternoon, everyone. Our today's lecture is on the calibration of single phase or three phase electrical or electronic energy meter. So you have to first note the statement of that numerical. A single phase energy meter has a single phase energy meter has a constant of 6,000 revolution 6,000 revolution per kWh. A test was carried out. A test was carried out with a resistive load with a resistive load for 1 minute for 1 minute during which during which the meter disc makes 21 revolutions 21 revolutions. The voltage was 110 volt, and the current was 2 ampere. Calculate the percentage meter error. Calculate percentage meter error. नोट केलं न्यूमरिकल सर्वांनी? येस मॅम. ओके, तर फर्स्टली मला आता गिवन सांगा काय काय दिलेले. के ची व्हॅल्यू दिली कॉन्स्टंट. के इज इक्वल टू किती रिव्हॉल्युशन दिलेले? टेल मी फ्रॉम युअर साइड. 6,000. मग ती 6,000 ची व्हॅल्यू आपण इथे नोट करू. 6,000 revolution per kWh. Then after that टाइम दिलेला आहे t इज इक्वल टू किती सेकंद दिलेले? 1 मिनिट. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. सेकंद मध्ये कन्वर्जन करून घ्यायचं आपण. 1 मिनिट्स मध्ये दिले, पण आपल्याला हे हवर्स मध्ये कॅल्क्युलेशन करायचे असतात, त्यामुळे आपण ते सेकंद आणि सेकंदचं हवर्स मध्ये कन्वर्जन करून घेणार आहे. आफ्टर दॅट व्होल्टेज आणि करंट दिलेला आहे. करंट किती दिलेला आहे? 2 एम्पियर. 2 एम्पियर. and the voltage is equal to 110 volt. V is equal to 1110 volt. आणि त्यानंतर अजून काय दिलेलं आहे? ड्युरिंग विच द मीटर डिस्क मेक्स दी 21 रिव्हॉल्युशन असं दिलेलं आहे. म्हणजे काय दिलेला आहे तो? एन दिलेला आहे. नंबर ऑफ रिव्हॉल्युशन तो एन नी डिनोट करायचा. कॉन्स्टंट वर्ड आला की तो के कन्सिडर करायचा. नंबर ऑफ रिव्हॉल्युशन दिलेला असले की ते एन कन्सिडर करायचं. तो आहे तुमचा 21. तर गिवन समजले का सगळ्यांना? कसं नोट केलंय? येस मॅम. ओके. आता त्यानंतर आपल्याला काय करायचंय? फर्स्टली पर्सेंटेज एरर फाइंड आउट करायची. हा मेन मोठो आहे. पर्सेंट ई म्हणजे एरर कॅल्क्युलेट करायची. सो दॅट फर्स्टली ऍक्च्युअल एनर्जी कंझ्युम बाय द लोड हा आपल्याला पहिले काढायला लागेल. मग इथे आपण ते फॉर्म्युला त्यासाठी ते ऍक्च्युअल एनर्जी कंझ्युम बाय द लोड इथं पूर्ण लिहा तुम्ही. तुमच्या नोटबुक मध्ये ते सगळ्यांनी लिहून काढा. ऍक्च्युअल एनर्जी कंझ्युम बाय दी लोड. मी फक्त ऍक्च्युअल एनर्जी असं वर्ड लिहिते, तुम्ही ते पूर्ण लिहा. इज इक्वल टू कसा फॉर्म्युला असणार ऍक्च्युअल एनर्जीचा? एनर्जी कॅल्क्युलेट करायची म्हणजे पहिले पॉवर कॅल्क्युलेट करावं लागेल. मग पॉवर म्हणजे पी, त्याला मल्टिप्लाय बाय टी ने केलं की तो होतो तुमचा एनर्जीचा फॉर्म्युला. पी म्हणजे तुमची पॉवर आणि टी म्हणजे टाइम. पण हे दिलेलं आहे आपलं सेकंद मध्ये, आपल्याला काढायचे हवर्स मध्ये.
मग डिवायडेड बाय पॉवर आपण वॅट मध्ये काढणार. वॅटचं कन्व्हर्जन किलो मध्ये करायचं का, तर आपल्याला kWh असं युनिट घ्यायचंय. मग पॉवरला 1000 ने डिवाइड केलं म्हणजे तो किलो मध्ये कन्वर्ट झाला. आणि टी सेकंद मध्ये दिलेला आहे. सेकंदचं कन्व्हर्जन आपल्याला हवर्स मध्ये करायचंय म्हणून 3600 ने परत डिवाइड करायचं टाइमला. 3600 1000 का डिवाइड घेतला काल आपल्याला किलो मध्ये कन्वर्ट करायचंय. आणि 3600 का डिवाइड घेतला आपल्याला हे सेकंद हवर मध्ये कन्वर्ट करायचे. क्लिअर? समजलं का एवढं सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. मग पॉवरचा फॉर्म्युला सांगा काय असतो. P इज इक्वल टू V into I. V इंटू आय. व्हेरी गुड. V इंटू आय इंटू रेजिस्टिव्ह लोड आहे मग कॉस फाय 1 आणि त्यांनी तिथं म्हणतानाच म्हटलंय फॉर दी रेजिस्टिव्ह लोड. मग कॉस फाय जर घेतला V इंटू आय, व्ही आय कॉस फाय, तर कॉस फायची व्हॅल्यू रेजिस्टिव्ह लोड साठी 1 असते. तो डायरेक्ट 1 इथे पुट केला आणि T ॲज इट इज डिवायडेड बाय अगेन 1000 इंटू 3600. याच्यामध्ये आता व्हॅल्यू पुट करा. व्होल्टेज किती दिलंय? 110. 1110. करंट किती दिलाय? 2 ampere. 2. आणि सेकंद किती दिलेले टाइम? 60 seconds. 60 सेकंद. आणि सपोज आपण इथे कॉस फाय पण लिहून घेऊ. व्ही आय कॉस फाय. फॉर्म्युला पॉवरचा पूर्ण घेऊया. व्ही आय कॉस फाय इंटू टी असा टोटल फॉर्म्युला आहे. मग रेजिस्टिव्ह लोड साठी पॉवर फॅक्टर किती असतो? युनिटी. तो 1 मी इथे पुट केला. डिवायडेड बाय अगेन 1000 इंटू 3600 करायचं कॅल्क्युलेशन. 47,520. किती किती? 47,520. माझ्याकडे आन्सर वेगळं आहे. हे ब्रॅकेट मध्ये घ्या टोटल. डिवायडेशनचं साइन घ्या मध्ये. हा 1 आहे नाही ते काही 7 कन्सिडर करायचे. तर इथे परत ब्रॅकेटला हे डिवाइड करून याचा आन्सर कॅल्क्युलेट करा सगळ्यांनी. आलं का आन्सर पार्टिसिपंट्स? Ma'am, 3.66. 3.66 इंटू 10 चा पॉवर येतो का चेक करा. Yes, ma'am. Into 10 Into raised to 10 minus. raised to minus 3. Yes, Okay. ma'am. 3.66 इंटू 10⁻³ असं आन्सर आलंय सगळ्यांचं. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. मग हा 10⁻³ येतो इथं आपण कन्वर्ट करून घेऊया. याचं पॉवरनी म्हणजे आपण इकडे चेंज करून घ्या. मग 0.00366 असं कन्वर्जन होईल. म्हणजे हा 10 आपण पॉवर काय केला इकडे शिफ्ट केला. तर हे kWh हे आन्सर आलं सगळ्यांचं. हे कन्वर्जन कसं केलं हे समजलं का? 10 पॉवर फक्त डिजिट साईडला सरकवले त्यामुळे हा कॅन्सल होऊन गेला. क्लिअर पार्टिसिपंट्स? Yes, ma'am. Yes, ma'am. देन आता नेक्स्ट स्टेप ही झाली आपली फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप आता आपल्याला परफॉर्म करायची. सेकंड स्टेप मध्ये एनर्जी रेकॉर्डेड बाय एनर्जी मीटर हा पॉइंट तुम्हाला घ्यायचा आहे. सेकंड इज दी आपण एनर्जी कॅल्क्युलेट केली पहिल्या स्टेप मध्ये. आता एनर्जी मीटरने जी रेकॉर्ड केली ती आपल्याला इथे घ्यायची. एनर्जी रेकॉर्डेड बाय एनर्जी मीटर. मग त्याला मी शॉर्ट फॉर्म मध्ये EM लिहिते फक्त. इज इक्वल टू मग आपल्याकडे काय दिलेलं आहे कॉन्स्टंट इन नंबर ऑफ रिव्होल्यूशन आहे. मग फॉर्म्युला तुमचा काय आहे N/K. किती नंबर ऑफ रिव्होल्यूशन झाले आणि कॉन्स्टंट किती आहे तो. नंबर ऑफ रिव्होल्यूशन किती दिले गिवन मध्ये? 21.
21 आणि कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती आहे? के किती घेतलेला आहे? 6000. 6000. मग करा हे डिवायडेशन आणि मला सांगा ऍक्च्युअल एनर्जी रेकॉर्डेड बाय एनर्जी मीटरचा आन्सर काय येते? Ma'am, 3.5 into 10 raised to minus 3. 3.5 Yes, ma'am. Yes, ma'am. इंटू 10 रेस टू मायनस 3. 3. याचं पण पॉवर कन्वर्ट करून घ्या. मग काही आन्सर जर पॉवर कन्वर्ट केला तर पॉवर कन्वर्ट केला 0.0035. ओके 0.0035 अगेन त्याची युनिट पण KWH. ही झाली तुमची सेकंड स्टेप. क्लिअर आहे इथपर्यंत सर्वांना? Yes, ma'am. ओके आता आपल्याला थर्ड स्टेप फाइंड आउट करायची पर्सेंटेज एरर. पर्सेंटेज एरर इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? प्रिव्हियस लेक्चरला मी सांगितलं होतं. सांगा बरं फॉर्म्युला काय असतो एररचा? Ma'am, T minus K divided by T. ओके म्हणजे ऍक्च्युअल एनर्जी कंझ्युम. आता इथे आपण या टाइप मध्ये फॉर्म्युला घेऊया. ऍक्च्युअल एनर्जी जे आपण कॅल्क्युलेट केली ती ऍक्च्युअल एनर्जी कंझ्युम actual energy consumed minus energy recorded by energy meter. मग energy recorded मी एवढा वर्ड लिहिते minus energy recorded divided by actual energy consumed. हे पूर्ण लिहा ऍक्च्युअल एनर्जी कंझ्युम. ऍक्च्युअल एनर्जी कंझ्युम मायनस एनर्जी रेकॉर्डेड डिवायडेड बाय ऍक्च्युअल एनर्जी कंझ्युम. सांगा व्हॅल्यू आता प्रत्येकाची मला तिसऱ्या ह्याच्यात सांगा. पर्सेंटेज ई इज इक्वल टू एनर्जी ऍक्च्युअल एनर्जी कंझ्युम किती घेतलेली आपण फर्स्ट स्टेप मध्ये? मॅम 0.00366. 0.0036 मायनस एनर्जी मीटरने किती व्हॅल्यू रेकॉर्ड केली आहे? 0.0035. 0.0035 again divided by actual energy consumed 0.0036. कारण मग पर्सेंटेज एरर किती येते आणि याला मल्टिप्लाय बाय 100 करा शेवटला. आणि आपण पर्सेंट मध्ये कन्वर्जन करतोय म्हणून सांगा Ma'am, आन्सर minus किती येते? 96.86. किती? Minus 96.86. परत कॅल्क्युलेशनला याला ब्रॅकेट घ्या. ब्रॅकेट तुम्ही टाकत नाही त्यामुळे तुमचा आन्सर रॉंग येत. आता ब्रॅकेट घेऊन आन्सर कॅल्क्युलेट करा आणि मग Ma'am, सांगा. 2.77. मॅम 2.77. 2.77. अजून बाकी कोणाचा आन्सर येते का काही वेगळं? Ma'am, 2.77. ओके 2.77% ही झाली तुमची ऍक्च्युअल एनर्जी. म्हणजे 2%चा डिफरन्स आहे. मग कॅलिब्रेशन प्रोसेस मध्ये परत ते मीटर रिकन्स्ट्रक्ट केलं जातं आणि ही जी काही एवढी एरर येईल झिरो मध्ये कन्वर्ट केलं जातं. क्लिअर? समजलं न्यूमरिकल सर्वांना? Yes, ma'am. येस मॅम. ओके आता याच टाईपचं न्यूमरिकल आहे. आता ते तुम्ही सॉल्व करा. मग किंवा मी तुम्हाला जीवन सांगते तर नियर अबाउट तुमचा आन्सर याच्यासारखेच यायला पाहिजे. सो फर्स्टली नोट दी स्टेटमेंट. फॉर ए 20 एम्पियर टू 30 व्होल्ट मीटर for a 20 ampere to 30 volt meter, the number of revolution per kWh is
480 is 480. If upon a test at the full load, if upon test at the full load in bracket, full loadच्या bracket मध्ये घ्या 4600 watt, 4600 watt, the disk makes 40 revolution, 40, the disk make 40 revolution in 66 seconds, in 66 seconds. Calculate the error, calculate the error. फर्स्टली सगळ्यांनी आता गिवन सांगा मला याच्यात काय आहे. Ma'am, K is equal to 480. ओके, K is equal to 480. And T is equal to 66 seconds. ठीक आहे, एक मिनिट मला हे लिहून घेऊ द्या. रिव्होल्यूशन पर kWh. T is equal to 66 seconds. After that काय दिलंय अजून? N is equal to 40 revolution. N is equal to किती N? आवाज क्लिअर नाही येते. किती आहे? 40. 40. 40. 40. हा. देन अजून काय दिलंय? V is equal to 230 volt. V is equal to 230 volt. I is equal to 20 ampere. I is equal to 20 ampere. अजून काय दिलेलं आहे? फुल लोड असा वर्ड तिथे वापरलेला आहे. म्हणजे इन शॉर्ट तिथे काय दिलेलं आहे? पॉवरची व्हॅल्यू त्यांनी ऑलरेडी पी देऊन टाकलेला आहे की तुम्ही जो लोड कन्सिडर करणार आहे त्या एनर्जी मीटर साठीचा तो 4600 एवढा कन्सिडर करायचा. म्हणजे पी ची व्हॅल्यू दिली, लोड ऍक्च्युअल लिहून टाकलं. पी इज इक्वल टू 4600. मग तुम्ही जो फॉर्म्युला युटिलाइज करणार आहे ई चा कॅल्क्युलेट करायला, तर फॉर्म्युला काय असणार आहे? ई इज इक्वल टू पी इंटू टी. त्याच्यामध्ये कन्वर्जन करून व्हॅल्यू पुट करा आणि मला ऍक्च्युअल एनर्जी किती येते त्याची व्हॅल्यू सांगा. पी ची व्हॅल्यू 4600 डिवाइडेड बाय 1000 आणि टी ची व्हॅल्यू 61 डिवाइडेड बाय 3600 असं करून KWH मध्ये मला आन्सर सांगा एनर्जीचं. करा कॅल्क्युलेट फास्ट. सेम मागचं जे न्यूमरिकल होतं ऍज इट इज स्टेप तिथं परफॉर्म करायचे आहे. सगळं गिवन तुम्हाला लिहून दिलंय, फक्त आता तुम्हाला व्हॅल्यू एक्झिक्यूट करत चालायचे आहे. Ma'am, E is equal to 0.046. E is equal to 046. 0.04. माझ्याकडे थोडं लिटिल बिट चेंज आन्सर आहे, एकदा चेक करा. 0.84. हा 0. परत एकदा सांगा. 0.084. 84. एक्झॅक्टली करेक्ट आन्सर हे. सगळ्यांनी क्रॉस चेक करा. आयुष्य एकदा क्रॉस चेक करतो जो कुठे रॉंग झाले. Okay. एकदा क्रॉस चेक करा, सेम व्हॅल्यू आली की त्या पुढे मग कंटिन्यू करा. त्यानंतर के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते. के चा फॉर्म्युला काय सांगा. सांगा. आपल्याला ही स्टेप फॉलो करायची आता इथे. N divided by E. एनर्जी रेकॉर्डेड बाय एनर्जी मीटर. K is equal to N divided by E. N divided by E. N कधी दिलेलं आहे मग? 40. 40.
आता इथे आपल्याला इथे एक कॉन्स्टंट दिला, इथे आपण दुसरा कॉन्स्टंट काढणार आणि कंपॅरिझनला घेणार आहे. 40 डिवायडेड बाय ई ची व्हॅल्यू किती घ्याल? ही जी आलेली ती 0.084. 0.084. काढा के ची व्हॅल्यू किती येते आता? 476.19. 476.19. बरोबर. 47 पुढे 6 19. 6.19. 6.19. ओके 90. हे तुमचा आन्सर आला 19 मॅम. 19. ओके ठीक आहे. हा 0 नाहीये का? 19. 19 Ma'am, 19. 1. ठीक आहे. आता फॉर्म्युला तुम्हाला पर्सेंटेज एररचा इम्प्लिमेंट करायचा. पर्सेंटेज एरर इज इक्वल टू काय फॉर्म्युला येईल सांगा? ऍक्च्युअल कॉन्स्टंटची व्हॅल्यू के. मग समजा ऍक्च्युअल व्हॅल्यू ती किती दिलेली आहे आपली? ऍक्च्युअल 480 आहे का इथे? ऍक्च्युअल व्हॅल्यू 480. तो मी डायरेक्ट 480 इथं पुट करते. मायनस आपण जी कॅल्क्युलेट केली त्याची के ची व्हॅल्यू किती आहे? कॅल्क्युलेटेड किती आहे? 476.19. 476.19 आणि डिवायडेड बाय अगेन तुमची ऍक्च्युअल व्हॅल्यू म्हणजे 480 ची. करायचे कॅल्क्युलेशन आणि मला आन्सर सांगा. हे दोन्ही एका ब्रॅकेट मध्ये घ्या आणि मग त्याला डिवाइड ही व्हॅल्यू करा आणि पर्सेंटेज And 7.93 into 10 raised to minus 3. माझ्याकडे आन्सर थोडं चेंज आहे. परत कोणीतरी कॅल्क्युलेट करून बघा. म्हणजे जर सेम आन्सर आलं तर मग तेच कन्सिडर करूया आपण. Ma'am, 7.93 into 10 raised to minus 3. हेच येते का? 7.3 येते का सर्वांचं? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके 7.3 इंटू 100 केलं का याला? इंटू 100 करून घ्या. No ma'am. Ma'am, परत 0.79. 9375. 0.79 0.79375. 0.79375 75. 0.79 इथपर्यंत लक्षात ठेवा सगळ्यांनी. आलंय का सगळ्यांचं आन्सर असं? Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. ओके. Yes, आता ma'am. आता जे न्यूमरिकल मी तुम्हाला देणार आहे ते टोटली तुम्हीच कॅल्क्युलेट करायचंय. म्हणजे जे दोन न्यूमरिकल झाले फर्स्ट आणि सेकंड, हे सेकंड न्यूमरिकल होतं आणि हे फर्स्ट. ह्या न्यूमरिकलला रेफरन्स घ्या आणि जे पुढचं मी काही गिवन सांगणार आहे त्याच्यात फक्त व्हॅल्यू तुम्हाला टाकायची आहे आणि आन्सर कॅल्क्युलेट करायचंय. ठीक आहे? Yes, ma'am. Okay, so right, a single phase energy meter has a single phase energy meter has a constant of 6000 revolution per kWh. 6000 revolution per kWh. A test was carried out. A test was carried out with a resistive load. With a resistive load for 1 minute. For 1 minute. During which meter made 40 revolution 40 revolution. The voltage was 1110 volt. The voltage was 1110 volt and the current of 3 ampere. And the current of 3 ampere. Find out the percentage error. Find out the percentage error. करा कॅल्क्युलेट. न्यूमरिकल समोर जे दिले सेम न्यूमरिकल वेल फक्त व्हॅल्यू चेंज झालेला आहे.
सगळ्यांनी आन्सर तुमच्या चॅट बॉक्स मध्ये प्लेस करा.